नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं प्रियंका किशोर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज बनवणार आहे करायला एकदम सोपी आणि चवीला एकदम चविष्ट अशी लागणारी गावरान पद्धतीची मेथीची भाजी। हे 2 पेंडी मेथीची भाजी घेतल्या, ह्याला स्वच्छ करून निवडून घेतले मी। मेथीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य। मेथीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तर लसूण हा भरपूर घालायचा, म्हणजे मेथीची भाजी चवीला चांगली लागते। ह्या 2-3 मिरच्या कापून घेतल्यात मी बारीक करून, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। ते आपल्याला भाजून त्याचा कूट करून घ्यायचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा कढई चांगली तापून द्यायची, त्याच्यात आपण जे शेंगदाणे घेतलेत ते चांगलं भाजून घ्यायचं। चांगलं 2-3 मिनिटं शेंगदाणा भाजून घेऊया। शेंगदाणा भाजून होतात तर आपला लसूण बारीक करून घेऊया। लसूण आता आपल्याला पाहिजे तसा बारीक करायचा। लसूण लय पण बारीक करायचा नाही, असा अर्धा ठेवायचा म्हणजे चांगला लागतो। शेंगदाणा चांगलं भाजून घेतले, आता हे काढून घेऊया। आता त्याच कढईत 1 पळी तेल घालूया। तेल चांगलं तापलं की लगेच फोडणी टाकूया। तेल चांगलं तापलंय, आता हा बारीक केलेला लसूण टाकूया त्याच्यात। लसूण भाजले, आता मिरची टाकून घेऊया। मिरची चांगली भाजून घेऊया। लसूण आणि मिरची चांगली भाजून झाल्या, आता ही मेथीची भाजी जी आपण धुवून घेतली ती टाकूया। भाजी आपण वाफेवर ठेवल्या, आता ही शेंगदाण्याचा कूट करून घेऊया। कूट एकदम बारीक नाही करायचा, अर्धा ठेवायचा म्हणजे भाजी चांगली लागते। भाजी आता चांगली वाफरली, आता भाजीत चवीपुरतं मीठ टाकूया। भाजी आता 80% झाली, आता ह्याच्यामध्ये आपण कूट घालून घेऊया। भाजी आता परतून बघूया। एकदम परफेक्ट अशी भाजी
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्रियांका किशोर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.